नमस्कार, माझं नाव अनिरुद्ध पिंपळखरे आणि या समजूयावर तुमचं स्वागत आहे। या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश ग्रामरमधलं व्हर्ब म्हणजे काय ते आपण बघणार आहोत। तर याच्या आधी आपण जे एक्झाम्पल घेतलं तेच एक्झाम्पल आपण इथे आता कंटिन्यू करणार आहे। तर त्या एक्झाम्पलमध्ये आपण बघितलं होतं राजेश इज रीडिंग अ बुक। याच्यातली मेन व्यक्ती राजेश आहे। तर राजेश या वाक्याचा सब्जेक्ट आहे। तर आता एक प्रश्न आपण विचारायचा की राजेश काय करतोय। व्हॉट इज राजेश डुईंग? राजेश इज रीडिंग। तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे रीडिंग। तर तो जो रीडिंग आहे ना की तो काय करतोय या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते म्हणजे त्या वाक्याचा व्हर्ब। ती मेन व्यक्ती काय करते आहे ते म्हणजे त्या वाक्याचा व्हर्ब। रीडिंग म्हणजे काय करतोय? वाचतोय। तो वाचतोय इन दिस केस इज व्हर्ब। ऑलराईट, तर आपण आता काय करू, अशी सिमिलर अजून आपण एक्झाम्पल बघू आणि त्यातला वर्ब किंवा ॲक्शन आपल्याला शोधता येते का ते आपण बघू। राईट, अ पार्ट ऑफ सेंटेन्स दॅट एक्सप्रेसेस ॲक्शन इज अ वर्ब। रीड, स्पीक, वॉक, राईट ॲक्शन आहेत सगळ्या। राईट, म्हणून या सगळ्या वर्ब्स आहेत। मला वाटतं हे समजायला बऱ्यापैकी सिम्पल आहे। शी सेल्स फ्रूट, याच्यामधलं शी, व्हॉट इज शी डुईंग? शी सेलिंग, सेल्स। ही बॉट अ न्यू कॉम्प्युटर, त्यांनी काय केलं? त्यांनी विकत घेतलं। ती काय करते आहे? ती रीड करते आहे। सो सगळे हे जे ॲक्शन्स आहेत की नाही त्या सगळ्या तुम्हाला व्हर्ब त्यातला कोणता आहे ते सांगतात। तर आता सगळ्या ज्या ॲक्शन्स असतात त्या फक्त फिजिकल असतात का? नाही, काही मेंटल ॲक्शन्स असतात। ब्रेन तुमचं जे काम करतं ना ते सुद्धा व्हर्ब म्हणूनच तुम्हाला सांगता येतं। फॉर एक्झाम्पल, शी थॉट अबाउट इट, ही गेस्ड द राईट आन्सर, याच्यामध्ये गेस्ट जे आहे तो वर्ब आहे। आय विश टू बी अ डॉक्टर, राईट। तो हे सगळे जे आहेत ना हे सगळे त्या वाक्यातले व्हर्ब्स आहेत। राईट, आता एक थोडीशी पुढची आपण स्टेप घेणार आहोत पण ही डिटेलमध्ये आपण नंतर बघणार आहोत। हां, की शी इज अ गर्ल, आय वॉज व्हेरी हॅपी, आय ॲम, राईट। आय ॲम इज द शॉर्टेस्ट सेंटेन्स इन इंग्लिश। हे सगळ्या ज्या गोष्टी असतात ना या सगळ्या गोष्टी पण व्हर्बच्या एका प्रकारात मोडतात, पण डिटेल्समध्ये आपण ते नंतर बघणार आहोत। ओके, आय होप यू लाईक द व्हिडिओ। सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ। थँक यू व्हेरी मच।